नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण असं घरगुती पद्धतीने एकदम असं साधं आणि खूप अशी सोपी पद्धत बनवणार आहे. काळं मटण बनवणार आहोत. इथे मी अर्धा किलो मटण आणलंय, स्वच्छ धुवून घेतलंय. आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. हळद थोडी जास्तच टाकायची. हिंग टाकूयात आपल्याला त्याने चव खूप छान येते. आणि हे सर्व असं मटणला आपण हळद, मीठ आणि हिंग 5 ते 10 मिनिटं चोळून ठेवणार आहोत. अळणी रस्सा बनवण्यासाठी मी इथे कढीपत्ता, लसूण घेतले. आता तेजपत्ता, टोप पण गरम झालाय. मी इथे चरबीचंच तेल बनवलंय. आता त्याच्यामध्येच मी फोडणी देणार आहे. आपण त्यामध्ये टाकूयात आता लसूण, लवंग, मिरी, कढीपत्ता. इथे 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेत बारीक करून. आता कांदा असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचा. एकदम असा आपला कांदा पण इथे असं छान लाल झालाय, परतून झालाय. आता आपण त्यामध्ये 10 मिनिटासाठी मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकूयात आणि मटण असं छान मिक्स करून परतून घेऊयात 2 ते 3 मिनिट. एकदम छान अशी चव येते आणि खायला पण खूप असं छान लागतं. नवीन अशी काहीतरी वेगळी पद्धत. आता हे सर्व असं मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स झालंय. पाणी लगेच नाही टाकायचं. पाणी असं ताटावरती गरम करायला ठेवायचं. गरम झाल्यानंतरच पाणी टाकायचं आणि मटण बनवण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. त्याने कालवणाला खूप अशी छान टेस्ट येते. इथे आपलं पाणी असं छान गरम झालंय. आता आपण त्यामध्ये ऑलरेडी मटणला पाणी सुटलंय. आपण आता पाणी टाकूयात आणि असं छान शिजवून घेऊया. मी टोपामध्येच शिजवते का त्याने एकदम असं मस्त टेस्ट येते. आता इथे बघा आपलं मटण पण असं एकदमच छान शिजलंय. आता आपण कालवण बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे काळं कालवण बनवण्यासाठी मी 2 कांदे घेतलेत भाजून, खोबरा पण भाजून घेतलाय, लसूण, धने, हिरवी मिरची, चना डाळ आणि तांदूळ असे भाजून घेतलेत, बदाम घेतले 3 ते 4, अर्धा टोमॅटो घेतले. आपण पहिले डाळ आणि तांदूळ आणि धने बारीक करून घेणार आहोत. त्यांना थोडंसं बारीक करायला वेळ लागतो. इथे आपलं मिश्रण सर्व असं मिक्सरला बारीक करून झालंय. आता आपण तो पण गरम झालाय, तेल पण गरम झालंय. आता आपण मसाला असा छान परतून घेणार आहोत. आपला मसाला आहे ते छान परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले, लाल तिखट, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, एव्हरेस्ट लाल तिखट सर्व आपण आता इथे तेल सुटेपर्यंत एकदम छान असे परतून घ्यायचे. ते एकदम छान असं मसाला परतून झालाय. आता आपण अळणी मटण त्यामध्ये टाकणार आहोत आणि 2 ते 3 मिनिट असा पूर्ण मसाला आपण मटणला लावून घेणार आहोत. त्याने खूप अशी छान चव येते आणि खायला पण खूप छान लागते. पूर्ण असं 3 ते 4 मिनिट आपला मसाला मटणमध्ये मुरला पाहिजे असं मिक्स करून घेऊयात. पाणी टाकायची घाई नाही करायची. पहिले आपलं मटण असं छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाणी गरमच टाकायचे, थंड पाणी नाही टाकायचे. मी इथे मटण असं छान 2 ते 3 मिनिट असं मस्त असं परतून घेतले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. इथे अळणी रसाचं पाणीच जास्त आहे माझ्याकडे, मी तेच पाणी टाकते आणि छान असं मिक्स करून घेऊयात. मसाला पूर्ण असा छान परतून पण झालाय आणि कालवणाला आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 मिनिट अशी आपण कालवणाला छान मिक्स करून घेऊयात आणि 3 ते 4 मिनिट अशी छान कालवणाला उकळी येऊ देऊयात. मटण आपण पहिले शिजून घेतलंय त्यामुळे आता फक्त कालवणाला उकळी येऊ द्यायची. इथे आपल्या कालवणाला अशी छान मस्त उकळी आले. आता टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. इथे आपलं काळं मटणचं कालवण शिजून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.